नमस्कार. मी मनीषा संजय येवला, लघुलेखक या पदावर नाशिक महानगरपालिकेत मलनिस्सारण विभागात कार्यरत आहे. माझे शिक्षण मराठी मीडियममधून B.Com. झालेले आहे. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते व माझी आई जुनी 7वी पास असून गृहिणी होती. आम्ही 4 बहिणी व 2 भावंड होतो. माझा मोठा भाऊ स्टेट बँकेत ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त झालेले आहे. मला चांगलं आठवतं, मी 5वीत किंवा 6वीत असेल तेव्हा माझी आई मला म्हणाली होती की माझ्या मुलाने जसे माझे स्वप्न पूर्ण केले स्टेट बँकेत लागायचे, तसेच माझ्या 4ही मुलींपैकी एका मुलीने तरी खुर्चीवर बसावं, म्हणजे तिने नोकरी करावी अशी तिची इच्छा होती. त्यावेळेस मी तिला म्हटली की आई, हे मी तुझं स्वप्न पूर्ण करेन. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद व मोठ्या भावाची साथ मिळाली. तेव्हा मी 99मध्ये नाशिक महानगरपालिकेत रोजंदारीवर कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत झाले. मी 4 ते 4.5 वर्ष रोजंदारीवर काम केलं. त्यानंतर 2003ला मी कनिष्ठ लिपिक या पदावर परमनंट झाले. एकदा माझी मैत्रीण मला म्हणाली, संगीता पवार नाव होते त्यांचे, ते आपल्याच महापालिकेत लघुलेखक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी मला एकदा सुचवलं की मॅडम, तुम्ही पण लघुलेखकाची परीक्षा द्या. तर मी रस्त्याने विचार केला की मला कसं शक्य होईल, कारण त्यावेळेस मला 2.5 वर्षाचा मुलगा होता आणि 4 महिन्याची माझी मुलगी म्हणजे माझं लहान बाळ होतं. तर मी घरी येताना विचार केला, आपण करून तर बघू. म्हणून मी 2-3 दिवसांनी गावात क्लास जॉईन केला. दोघांचं मुलांचं सगळं आवरून जायची. त्याचबरोबर मला सासू सासऱ्यांची पण साथ मिळाली. मी नोकरी करत असताना माझे सासू सासरे माझ्या मुलांकडे लक्ष द्यायचे, त्यामुळे मी कामावर विसरून राहायची. माझे मिस्टर मिलिटरीत होते. ते 4 महिन्यातून 10 ते 15 दिवसांसाठी यायचे. मुलांची सगळी जबाबदारी माझ्यावर होती. नंतर माझे सासू सासरे सुद्धा ती जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत होते. त्यानंतर मी ह्या लघुलेखकाच्या सगळ्या परीक्षा पास झाली. नंतर मला 2021मध्ये लघुलेखक या पदावर पदोन्नती मिळाली. मी आज शिक्षण घेणाऱ्या मुलींना हे सांगू इच्छिते की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात करिअर करा, पण तुमचं आधी ध्येय ठरवा. तुम्हाला नेमकं कुठल्या क्षेत्रात करिअर करायचं आहे, ध्येय ठरवा. त्यामागे तुमची चिकाटी, तुमचं मेहनत, तुमचं प्रामाणिकपणा, ह्या 3 गोष्टी तुम्ही मनाशी बाळगा, तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे ठरेल. आणि तुम्ही मनाशी स्वतःशी एक ठरवून घ्या की मी हे करेलच, मी हे करून दाखवेल आणि मी हे करून दाखवेलच. ह्या 3 गोष्टी तुम्ही स्वतःशी ठरवा. तुम्हाला यश हे निश्चितच मिळेल. नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आई दुर्गा माता तुम्हाला सगळ्यांना सुख समृद्धी यश लाभो, ही आई दुर्गा मातेच्या प्रार्थना.